तर भाऊ ना आम्ही देवीचं डेकोरेशन घेऊन चाललोय मयामध्ये. तर आम्ही ते डेकोरेशन करणार आहेत. पिकअप घेऊन चाललोय. हे बघा वातावरण कसं आहे आमच्याकडे. तर फायनली आम्ही जागेवरती पोहोचलो आहे डेकोरेशनच्या. तर आम्ही सुरुवात करणार आहे आता. सामान बिमान वगैरे उतरलो आम्ही पिकअपमधनं. तर चाललो आहे सर्व काम वगैरे. बिळवण्याचं काम चालू आहे आता सध्या. बाकी चौकी झाले.
भावानो आता सगळं आपलं डेकोरेशन वगैरे झालं आहे. आता आम्ही सटाण्याला जातोय देवी घ्यायला. तर आम्ही शहरमध्ये आहेत, देवळामध्ये पोचलो आहे. तर आम्ही लोणंदमध्ये पोचलो आहे. आता इथं देवी मिरवणूक चालू आहे, म्हणजे डीजे वगैरे लावलं आहे, बघू शकतो देवी. लोणंदमध्ये पोचलो आहे आता आम्ही. तिथून आम्ही सगळ्यांना जाणार आहे. तर भावना आम्ही फायनली सटाण्यामध्ये बसलो आहे. आता देवी कुठे भेटते ते भेटतो. आता आम्ही 2 जण आलो आहे. फक्त यासाठी डेकोरेशन करते. सटाण्यामध्ये कोणत्या ठिकाणी मूर्ती भेटेल आम्हाला माहिती नाही, तरी आम्ही प्रयत्न करतो. आता सापडतो कोणत्या ठिकाणी जागा वगैरे. तर आम्ही फायनली आमच्या देवीच्या जागेवरती पोचलो आहे. आता आम्ही देवी ते काकांच्या देवी पॅक करते आहे. तर थोडा वेट करतो आम्ही. तर आम्ही फिरायला चाललो आहे सकाळमध्ये. आता घरी निघालो आम्ही देवी वगैरे घेऊन. म्हणजे आता घरी निघालो आम्ही देवी वगैरे घेऊन. त्या घरी जाऊन तुम्हाला पूर्ण एपिसोड दाखवतो आम्ही. तर मित्रांनो आम्ही सटाण्याला देवी घेण्यासाठी नाही गेलो होतो, तर आम्हाला एम्प्ले पण घ्यायचं होता, त्यामुळे गेलो होतो. तर आता एम्प्ले ऑप्शन करतोय, मला आवाज पण ऐकतो. बघू शकता तुम्ही एम्प्ले आणि कसे घेतले. कमेंटमध्ये सांगायला चांगला आहे का, आवाज पण वगैरे ऐकत.
तर भावानं बाकीचे डेकोरेशन ओके झाले. आता बाहेर लाईटिंग लावायची काम चालू आहे बघ. तेवढं झालं ना, फक्त देवीची स्थापना करायची बाकी राहिलं. मग तुम्हाला लाईटिंग कशी वाटली ते कमेंटमध्ये पण सांगा बरं का भावानं नक्की. धरिला पाळी लाविला लाविला पहला लिंबाचा बांधिला आग तुझी भरून गवटी आई गोंधळ मांडीला ये ग तुझा घरा डोई धरिला धरिला आईचा देवारा. हाती परडी कुंकू भाळी